देशाला दिशा देणारी युवा पिढी घडविण्यासाठी त्यांच्यातील नेतृत्व गुणाला प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यांच्यातील सभाधारिष्ठपणाला व्यासपीठ दिले पाहिजे, त्यांच्या विचारांची अभिव्यक्तीला दाद दिली पाहिजे। ही काळाची पाहुले ओळखून सीटूने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जागर स्वातंत्र्याचा 2024 ही जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून प्रबोधनाच्या नांदीला सुरुवात केली, असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर रवींद्र चिंचोळकर यांनी व्यक्त केले। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सोलापूर जिल्हा कमिटीतर्फे वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत हिराचंद नेमचंद महाविद्यालयाच्या मिताली गोविंद जकोठिया या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक, अक्कलकोट येथील खेडकीज कॉलेजच्या मलकार सिद्ध पांढरेने द्वितीय क्रमांक, एजी पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या पीयूष देडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला, तर अथर्व देशपांडे, श्रेया माशाळ आणि सुजाता बनगर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली। डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे प्रदेश महासचिव ॲडव्होकेट एम.एस. शेख यांच्या हस्ते करण्यात आले। वक्तृत्व स्पर्धा समितीचे निमंत्रक इलियास सिद्दीकी यांनी प्रास्ताविक केले। बक्षीस समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर हे होते। विजेत्या स्पर्धकांना कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, ॲडव्होकेट एम.एस. शेख, नसीमाताई शेख, सुनंदाताई बल्ला, शेवंताताई देशमुख, विल्यम ससाणे, पुष्पा पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली। प्रथम क्रमांक 11,000 रुपये रोख आणि आकर्षक सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक 7,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक 5,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह, तर तीनही उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी 3,000 रोख आणि सन्मानचिन्ह देण्यात आले। याप्रसंगी माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, सीटूचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती। या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉक्टर रवींद्र चिंचोळकर, डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड आणि प्राध्यापक कुमार सोलनकर यांनी काम पाहिले। परीक्षक डॉक्टर रवींद्र चिंचोळकर यांनी यूईएस वुमन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी सदफ शेख हिने चांगला प्रयत्न केल्याबद्दल आपले मानधन बक्षिसाच्या स्वरूपात देऊन तिचा आत्मविश्वास वाढवला। या स्पर्धेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 22 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला।